वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी धडा क्रमांक 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवात करूया. नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतात तर 1 2 3 4 असे ते इन्फायनाईट असतात. त्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोण आहे तर 1 आहे. द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. कॅन यू टेल द लार्जेस्ट नॅचरल नंबर? नो, वी कांट टेल लार्जेस्ट नॅचरल नंबर. आपण सगळ्यात मोठा नॅचरल नंबर सांगू शकतो का तर नाही सांगू शकत, कारण हे नॅचरल नंबर्स हे इन्फायनाईट आहेत. नेक्स्ट, होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0 1 2 3 इन्फायनाईट. स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. कॅन यू टेल द लार्जेस्ट होल नंबर? नो, वी कांट टेल द लार्जेस्ट होल नंबर. आपण मोठा सगळ्यात होल नंबर सांगू शकत नाही. हाऊ मेनी मीटर्स हायर इज द माउंट एव्हरेस्ट दॅन द मकालू? द माउंट एव्हरेस्टची हाईट इथं तुम्हाला दिलेली आहे, मकालूची दिलेली आहे. ही मीटर्समध्ये हाईट आहे. मग तुम्हाला ग्रेटर दॅन लेस दॅन असे शब्द येतात तेव्हा तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स घ्यायचा आहे आणि तो डिफरन्स म्हणजे एक शिखर हे दुसऱ्यापेक्षा जास्त कितीनं उंचीनं आहे हे सांगू शकताय. मग माउंट एव्हरेस्टच्या हाईटमधून तुम्ही काय करा, मकालूची हाईट आहे ती मायनस करा. मग इथं तुमचं डिफरन्स किती आला 364. माउंट एव्हरेस्ट इज हायर बाय 364 मीटर. राईट द नेम्स ऑफ द पीक्स ऑफ द असेंडिंग ऑर्डर. आता तुम्हाला काही पुस्तकामध्ये बघा, तुम्ही पेज नंबर 19ला जावा आणि तिथं तुम्हाला शिखर आणि त्याची उंची मीटरमध्ये दिलेली आहे. मग ती असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला दिलेली आहे. आता इथं मी तुम्हाला इथं क्रमानं असेंडिंग ऑर्डरच्या क्रमाने इथं तुम्हाला सगळे हे शिखर लिहून दाखवलेले आहेत. नेक्स्ट आहे राईट द नेम्स ऑफ द पीक्स ऑफ द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर हाईट. डिसेंडिंग ऑर्डरनुसार इथं तुम्हाला माउंट एव्हरेस्ट, नंतर K2, कंचनजुंगा, लिओ, त्याच्यानंतर मकालू असे हे 5 तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं सांगितलेले आहेत. आता प्रॅक्टिस सेट 3 बघूया. राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड्स. पहिला नंबर बघा 49 करोड 38,67,521. नेक्स्ट नंबर आहे 28 करोड 41,57,649. नेक्स्ट नंबर आहे 2 करोड 37,50,145. नेक्स्ट आहे 6 करोड 79,81,449. राईट द अप्रोप्रिएट सिम्बॉल लेस दॅन, ग्रेटर दॅन अँड इक्वल टू. आता इथं तुम्हाला जवळजवळ 7 अंकी संख्या दोन्हीकडे सुद्धा दिलेल्या आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 59,21,492, 64,79,426. आता ह्यातल्या पहिल्या अंकावरनं तुम्ही सांगू शकता, कारण इकडं 7 अंकी संख्या, इकडं सुद्धा 7 अंकी संख्या, इथं 6 हे मोठे आहेत म्हणून आपण काय सांगू शकतो की हा नंबर आहे. नेक्स्ट 64,79,426 हा मोठा आहे. इथं 0 आणि 7,579 ह्या दोनपैकी कोण मोठा आहे तर साहजिकच आहे 7,579 हा नंबर मोठा आहे. आता तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये दोन्हीकडे अंक तुम्हाला सेमच दिसतात, दोन्हीकडे संख्या दिलेल्या सेम आहेत म्हणून आपण इथं इक्वल टू साईन लिहिणार आहोत. आता इथं 0 आणि एका बाजूला 700 आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय करूया की 700 हा 0पेक्षा मोठा आहे म्हणून इथं ग्रेटर दॅनचं साईन आपण सिम्बॉल लिहिलेला आहे. आता इथं 2 गणित आहेत ती तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले आहेत. एक ॲडिशनचं आहे आणि एक सबट्रॅक्शनचं आहे. पहिलं गणित आहे ते सबट्रॅक्शनचं आहे. 95,754 38,254 ह्यातलं मायनस केलं तर काय ना 4 - 4 0, 5 - 5 0, 7 - 2 5, 5 मधून 8 जात नाहीत, 15 - 8 7 येणार, 9 मधनं 4 गेले तर 5 उरतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 85,39,652, 53,27,541. 2 मध्ये 1 ॲडिशन केली तर आपल्याला 3 मिळतात. 5 + 4 9, 6 + 5 11, 1 कॅरी केला, 9 + 1 10, 10 + 7 17, 1 कॅरी केला,
3 + 3 6 येणार, 5 + 3 8 येणार आणि 8 + 5 13. या पद्धतीने तुम्हाला ही 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द एक्सपेंडिचर ऑन द स्कूल न्यूट्रिशन्स इन द मंथ ऑफ जुलै वॉज 87,000 and in the month it becomes 1,69,000 in the month of July. What was the total expenditure for the month of June and July? How much more was the expenditure in the month of July than the June? याचा अर्थ असा आहे की एका शाळेमध्ये जून महिन्यातला स्कूल न्यूट्रिशनवरती झालेला खर्च आहे तो 87,000 आहे आणि दुसऱ्या महिन्यातला जुलै महिन्यातला खर्च आहे तो किती झालेला आहे 1,69,000 झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये एकात एक 2 गणित आहे. टोटल खर्च किती म्हटलं की ॲडिशन करा आणि एकापेक्षा दुसऱ्या महिन्यातला खर्च किती कमी किंवा जास्त आहे असं जर विचारलं असेल तर तुम्ही सबट्रॅक्शन करा. आता ह्या दोघांचं इथं ॲडिशन करून दाखवलेलं आहे. तर ही ॲडिशन येते 2,56,000. हा तुमचा 2 महिन्यातला एकूण खर्च आहे. नेक्स्ट 1,69,000 आणि 87,000 यांची सबट्रॅक्शन केलेलं आहे. ती किती येणार 9 - 0 - 0 0 0 - 0 0 0 - 0 0 9 - 7 2 आणि इथं 6मधून 8 जात नाही 16 - 8 8 येणार 1 परत दिल्यानंतर 1 - 1 0 येतं 82,000. एक्सपेंडिचर इन जुलै इज मोर बाय 82,000 म्हणजे जुलै महिन्यातला खर्च हा कितीनं जास्त आहे तर 82,000 जास्त आहे. Next, in the financial year, an organization deposited 9,25,498 in the income tax. In the month of the February, rupees 11,49,505 in the income tax. In the month of the March, it was the become income tax departure. How much total income tax was deposited in the 2 months? टोटल म्हटलं की तुम्ही काय करा दिलेल्या दोन्ही संख्यांची बेरीज करा. आता इथं बेरीज बघूया. 8 आणि 5 13 हातचाला 1 9 आणि 1 10 हातचाला 1 5 आणि 5 10 हातचाला 1 9 1 10 10 5 15 हातचाला 1 4 आणि 1 5 5 आणि 2 7 9 1 10 हातचाला 1 1 आणि 1 2. हा तुमचा काय असणार आहे टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिट केलेला संख्या असणार आहे. टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिटेड इन द 2 months वॉज 20,75,003. तर राहिलेली गणित आपण ही पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.